एका बापाने ना आपल्या मुलाला करोडपती बनवलं. पण त्याच मुलाने ना म्हातारपणी बापाला वृद्धाश्रमात सोडलं. आणि गंमत अशी की ना ज्याच्याकडे स्वतःच्या घरात भरपूर अन्न नव्हतं ना, त्याने मात्र आपल्या आईवडिलांना कधीच एकटं सोडलं नाही. ही गोष्ट ना एका रमेशची आहे. रमेश लहानपणापासून ना खूप हुशार होता. त्याच्या आईवडिलांनी ना स्वतःच्या गरजा कमी केल्या. कधी नवीन कपडे घेतले नाहीत, कधी स्वतःसाठी काहीच खर्च केला नाही. फक्त एकच स्वप्न होतं की आपला मुलगा मोठा झाला पाहिजे. काळ असाच निघत गेला आणि रमेश एक दिवस खूप मोठा मुलगा झाला. व्यवसाय खूप मोठा उभा केला, पैसा आला, मोठं घर झालं, गाडी आली आणि काही वर्षात ना तो करोडपती झाला. पण ज्या आईने त्याला हात धरून चालायला शिकवलं आणि ज्या वडिलांनी स्वतः उपाशी राहून त्याला शिकवलं होतं, एक दिवस रमेशने त्यांना वृद्धाश्रमात सोडलं. तेव्हा ना आई गाडीतून उतरताना फक्त एवढंच म्हणाली, "बाळा, आम्हाला इथे सोडतोयस ते समजतंय, पण एवढंच सांग ना, आम्ही तुला वाढवताना कधी ओझं मानलं होतं का?" रमेशकडं ना उत्तर नव्हतं. तो तिथे शांत तिच्याकडे मान खाली घालून उभं राहिला आणि 2 मिनिटात तिथून निघून गेला. आता आहे ना दुसरी गोष्ट सांगते, शंकरची. छोटंसं काम करून दिवसाचा संसार चालवणारा साधा माणूस. त्याच्याकडे ना मोठं घर नव्हतं, बँकेत लाखो रुपये नव्हते, पण घरात ना त्याची 75 वर्षाची आई होती. एक दिवशी ना त्याला कामावरून घरी परत यायला उशीर झाला. घरी आला तर आई दारातच त्याची वाट बघत बसलेली. शंकरने तिच्या हातातलं ताट घेतलं आणि म्हणाला, "आई, तू माझी वाट बघत बसू नकोस गं. मी उशिरा घरी आलो ना तरी तू जेवून घे." आई म्हणाली, "तू घरी येईपर्यंत घासच जात नाही रे." शंकर काहीच बोलला नाही. त्याने आईच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला, "आई, तू माझ्यासाठी लहानपणी किती रात्री जागली असशील. आता तुझ्यासाठी 2 रात्री जागावं लागलं तर माझं काय बिघडलं?" त्याच्या घरात पैसा कमी होता, पण आईसाठी वेळ होता. औषधं महाग होती, पण आईला एकटं सोडण्याचा विचारही त्याच्या मनात नव्हता. आणि इथेच खरी गोष्ट समजते. आई-वडिलांना पैशाची गरज असते, पण त्याहूनही जास्त गरज असते ना, ती आपल्या मुलाच्या वेळेची, आधाराची आणि 2 प्रेमाच्या शब्दांची. तुम्ही ना त्यांच्यासाठी मोठं घर बांधू शकता, पण जर त्या घरात त्यांच्यासाठी आपुलकीची जागाच नसेल, तर त्या घराची किंमत काय? कारण शेवटी आई-वडील तुमच्याकडून तुमच्या संपत्ती मागत नाहीत, तर ते फक्त एवढंच मागतात, की आम्ही तुला जसं आयुष्यभर आपलं मानलं ना, तसंच तू आम्हाला म्हातारपणी आपलं मान. आयुष्य जगत असताना ना मला एक गोष्ट नक्की कळते बघा, पैसा नंतर कमवता येतो, पण आई-वडिलांची जागा ना पुन्हा कधीच भरून काढता येत नाही. व्हिडिओच्या शेवटी ना मी एवढंच सांगेन, की माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये ना एक भावना असते, ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल ना, तर माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब, लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. थँक यू.